पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। अजितदादांचा संताप। पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ। संजय राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। तर अजितदादा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहत राहणार का, वडेट्टीवारांचा सवाल। कार्यकर्त्यांनी फोटो लावले पण तुम्ही कधी कुणाला काही दिलं का, फोटो लावून मदत केली यावर आरोप करता असं राजकारण दुर्दैवी। मदतीच्या किटवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। औपचारिकता म्हणून सरकारचा कालचा दौरा, शेतकऱ्यांच्या प्रती सरकारची नियत बनवाबनवीची। विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल, मदत काय करणार ते सांगा, शेतकऱ्यांना आधार वाटेल, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। राज्य सरकारनं सर्वतोपरी मदत करावी, कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीनं वळवावा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या हातावर 7,000 रुपये टेकून सरकार चेष्टा करतंय, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका। सरकारला याचा जाब विचारणार, सोडणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची आज एकत्रित बैठक। पाहणी दौऱ्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक। बैठकीमध्ये मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता। आज अजित पवार बीड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर। बीडच्या मौजे पिंपळगाव घाटमधून दौऱ्याला सुरुवात। बीडच्या हिंगणी गावामध्ये अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, तर सरकारकडून धान्य आणि 5,000ची मदत मिळाली का, हिंगणीमधल्या ग्रामस्थांची विचारपूस, तर मदत न मिळाल्याचं कळताच दादांकडून मदतीचं आश्वासन। आजपासून तत्काळ 5,000 रुपये आणि धान्य देणार, शासन तुमच्या पाठीशी आहे, अजित पवारांचं बीडमधल्या नुकसानग्रस्त नागरिकांना आश्वासन। उद्धव ठाकरेंचा आज राज्यामधल्या नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार, शेतकऱ्यांच्या सोबत संवाद साधणार। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करा, पर्यटन करू नका, शेतकऱ्यांना सर्वांना मदत करावी। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंची नाव न घेता टीका। भाजपचे सर्व आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ट्विट करत माहिती सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, रवींद्र चव्हाणांचं ट्विट। गिरीश महाजन आमदार खासदार फोडण्यापुरतेच संकटमोचक, गरिबांना पैसे द्यायची वेळ आली की ते दरोडेखोर असतात। संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल, मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजन यांचं 2 दिवसांपूर्वी वक्तव्य। कोरोना काळामध्ये भाजपा आमदारांनी सीएम फंडच्या ऐवजी पीएम फंडामध्ये वेतन दिलं होतं, आता कोणत्या तोंडानं मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देता, राऊतांचा हल्लाबोल। राऊतांकडून भाजपा आमदारांचा ढोंगी आणि बकवास असा उल्लेख। अजित पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार, सुनील तटकरेंची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचेही मंत्री आमदार 1 महिन्याचं वेतन नुकसानग्रस्तांसाठी देणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, मंत्री आणि आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट, पूर स्थितीची माहिती देत चौहान यांना महाराष्ट्रामध्ये येण्याची विनंती केल्याचं सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्राला मोठ्या पॅकेजची गरज असून केंद्रानं मदत करावी, सुळेंची मागणी। कुठल्याही निकषांच्या चौकटीमध्ये न लावता ओला दुष्काळ जाहीर करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, किमान एकरी 30,000ची मदत करा, राज ठाकरेंची मागणी। जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील आज माढ्यामधल्या वाकाव गावामध्ये नुकसान पाहणी दौरा करणार, वाकाव गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नुकसान झालेल्या गावांना भेटी देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर, परळमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। 28 सप्टेंबरपासून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिखावा करू नका, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। वर्ध्यामधल्या नुकसान आणि मदतीचा पंकज भोयर यांनी घेतला आढावा, एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना, तर शेतकऱ्यांची ई-केवायसीची प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून मदतीचं वितरण करण्याचे भोयर यांचे आदेश। सोलापूरच्या करमाळ्यामधील धायखिंडीमधील शेतकऱ्याच्या कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान,
पावसामुळे 2 एकर कांदा खराब झाल्यानं 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान. अमरावती जिल्ह्याला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मदत मिळणार. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती. पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका. बीडच्या हिंगणी गावामध्ये मीनाक्षी आंधळे नावाच्या महिलेनं अजित पवारांच्या पुढे टाहो फोडला. खात्यामध्ये 1.5 लाखांची फसवणूक झाल्यानं महिलेचा अजित पवारांच्या समोर आक्रोश. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प. दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या हत्तूर गावाजवळील महामार्गावर पाणीच पाणी. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद. सोलापूर पुणे आणि सोलापूर कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू. सीना नदीच्या पुरामुळे 2 दिवसांपासून वाहतूक ठप्प होती. मोहोळमधील लांबोटी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली होती. पहाटेपासून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सर्वाधिक 26 आत्महत्या फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्याची माहिती. दुष्काळ, पाऊस आणि आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल. बुलडाण्याचे पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार दाखल. पालकमंत्री मकरंद पाटील सहपालकमंत्री संजय सावकारे गायब असल्याची तक्रार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाची 1 ऑक्टोबरला बैठक. निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर. विधानसभेच्या मतदार याद्या वापरण्यात येणार असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट. मतदारांची ई पडताळणी होणार. आयोगानं संकेतस्थळ आणि ॲपवर एक नवीन ई साईन फीचर सुरू केलं. राहुल गांधींनी केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पावलं उचलली. दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेना भवनाच्या बाहेर बॅनरबाजी. मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार अशा आशयाचे बॅनर. मुंबईतील दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू. बॅनरच्या माध्यमातून मुंबई जिंकणारचा नारा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचं आयोजन. शिवसेना भवनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे उपस्थित राहणार. मुंबईमध्ये मेट्रो सिनेमा परिसरात स्वच्छता मोहीम. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी. मंत्री आमदार नालायक असतील तर त्यांच्या सर्व गोष्टी बाहेर काढा. पालघरच्या विक्रमगडमधल्या जनता दरबारात गणेश नाईकांचं वक्तव्य. गणेश नाईकांचा रोख नेमका कोणाकडे? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. खासदार राहुल गांधींच्या विरोधात दाखल बदनामीच्या खटल्यामध्ये प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी सत्यके सावरकरांची मागणी. राहुल गांधींना न्यायालयामध्ये बोलवण्याच्या अर्जाला हरकत. पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार. पुरुषोत्तम चव्हाणांशी संबंधित घोटाळा प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकरांचा आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब. पतीनं केलेल्या घोटाळ्यांच्या प्रकरणामध्ये मी पीडिता. चव्हाणनं केलेले सर्व आर्थिक गैरव्यवहार संमतीशिवाय करण्यात आले. रश्मी करंदीकर यांची माहिती. ईओडब्ल्यूच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगामध्ये असलेल्या पुरुषोत्तम चव्हाणचा कारनामा उघड. चव्हाणांनी घोटाळा करण्यासाठी दिवंगत व्यक्तीच्या नावाचा केलेला वापर. चव्हाण 4 वर्ष शासकीय अधिकारी असल्याचं भासवल्याचं समोर. कल्याण डोंबिवलीमध्ये साडी वाद पेटला. भाजप काँग्रेस आमने सामने. 24 तासामध्ये गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा. तर यापुढे आमच्या नेत्यांवर बोललात तर असंच उत्तर देऊ, भाजपचा काँग्रेसला इशारा. विरार अलिबाग कॉरिडॉर भूसंपादक प्रक्रियेमध्ये भूमिका बजावणारे पनवेलचे माजी प्रांताधिकारी राहुल मुंडके अडचणीत. राहुल मुंडकेंवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा कुटुंबियांचा आरोप. राहुल मुंडके सध्या ठाण्यामध्ये नोंदणी उपमहानिरीक्षक पदावर कार्यरत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधील बीटेकच्या विद्यार्थ्यांचा कॉलेजकडून सन्मान. एसएपी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 27 तर मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 20 विद्यार्थी पात्र ठरले. साताऱ्यामध्ये बस डेपोवर चढून एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन. बदली होत नसल्यानं महाबळेश्वर बस डेपोवर चढून कर्मचाऱ्याचं आंदोलन. अशोक सपकाळ असं कर्मचाऱ्याचं नाव. अनेक वेळा अर्ज करूनही बदली होत नसल्यानं कर्मचाऱ्याचं आंदोलन. नंदुरबारमधील दगडफेकीनंतर आज शहरातील परिस्थिती पूर्वपदावर. दगडफेक करणाऱ्यांना पकडण्याचं काम पोलिसांकडून सुरू. नंदुरबार शहरातील चौकाचौकांमध्ये पोलीस बंदोबस्त. नांदेडमध्ये ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावरून रुग्णाला नेल्याची घटना. नायगाव तालुक्यामधल्या परडवाडी गावातील धक्कादायक घटना. ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाला घेऊन जीवघेणा प्रवास. कुंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी. भरत पाटलांनी घेतली प्रतापगडावरील तुळजाभवानी देवीचं दर्शन. गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांबद्दल माहिती घेतली. बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये एकाच रात्री 2 ठिकाणी चोरी. लाखो रुपयांचं कापड लंपास. चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून